7 डिसेंबर. प्रपंचाची जितकी काळजी घेतो तितकी नामाची घेतो का? साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढेच तो बघतो आणि विषयात तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय हे शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटते, पण वास्तविक आजवर कोणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेले नाही. असे सुख आणि समाधान मिळविण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणे हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचे सांगणे आहे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का, याचा प्रत्येकाने विचार करावा. शाशंक वृत्तीच्या ठिकाणी समाधान सहसा नसतेच. हिरण्यकश्यपूच्या हृदयातील नारायण प्रल्हादाला दिसला, पण हिरण्यकश्यपूला स्वतःला काही दिसला नाही. 100 माणसे असून त्या सर्वांचे जर एकमत असेल तर, किंवा त्या सर्वांचे लक्ष जर एकीकडेच असेल तर ती एकच आहेत. जेथे एकपणा आहे तेथे शांती असते. सर्वत्र सामसूम असणे ही काही शांती नव्हे. खरे पाहिले असता जे ज्ञान आपल्याला सांगितले असताना कळते त्याचे बीज आपल्या ठिकाणी असते, म्हणूनच ते आपल्याला कळते. खरी अडचण असेल तर ही की पुष्कळ लोकांच्या ठिकाणी ते ज्ञान नंतर जागृत राहत नाही, ते उडून जाते. नाहीतर त्या बीजाचा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. मुलाला आपल्या बापाचे बारशे पाहणे जसे शक्य नाही, तसे मी कोण आहे हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही. ज्याप्रमाणे फार उकाडा झाला की पाऊस पडतो, त्याचप्रमाणे खरी तळमळ उत्पन्न झाली की ज्ञान प्रगट होते. तळमळ आणि ज्ञान ही एकाच दोरीची 2 टोके आहेत. खरोखर या जगात कोणाच्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत, कोणाच्या दृष्टीला पाहता येत नाहीत, कोणाला कल्पनेमध्येही आणता येत नाही, अशा कितीतरी वस्तू आहेत. खरी सत्य वस्तू आपल्या कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ, भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते. त्याचप्रमाणे भगवंताचे सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटले तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. या झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणे औषधांनी वगैरे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहून आणले पाहिजे. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती, म्हणून अखंड असावे भगवंताचे स्मरण. जय श्रीराम.